सून मेरा घरची मोरया मंदिर सकल सुख पाहता गोजिरे मंगल मुख मोरया मंदिर सकल सुख पाहता गोजिरे मंगल मुख झुमझुमला दरबार दरवळला धूप झळकल्या गाभारी हरखले रूप मोरया मंदिर सकल सुख पाहता गोजिरे मंगल मुख दर्शन मात्रे मज ठरला उशाप आरती गजरी हरला भवताप झुमझुमला दरबार दरवळला धूप झळकल्या गाभारी हरखले रूप मोरया मंदिर सकल सुख पाहता गोजिरे मंगल मुख पाहता गोजिरे मंगल मुख बाकी तयारी झाली का सगळी? चालू आहे. पिंट्या तुम्ही व्हा पुढे, मी काकांना घेऊन येते. अगं नाही नको, आपण एकत्र जाऊया. अरे नको, तुम्ही तयारी करा. आपण जाऊ पुढे, गीता घेऊन ये. मनीष जरा लक्ष दे. हो तू घेऊन तुम्ही याल आरामात, मी जाऊ पुढे. कर चल मग तू घेऊन काका येतो. सगळे आलेत आणि तयारी पण सगळी. बरं ठीक आहे, चल चल चल. होत आहे ना? हो जान्हवी आली का? हो आली असेल. किती गोड दिसते ना ही साडी. तुम्ही बी नवरी बाई, आता दृष्ट काढायला हवी तुमची. काय होत आहे? बरं, ही माझी मम्मी आणि हे माझे पप्पा. असू दे जीवाचा आहे का तुम्ही? काय एवढं कष्ट घेऊ. बरं का मम्मी, आणि ह्या जान्हवी तर बरोबर ना? अगं सारखं ह्यांचं नाव असते की तुझ्या तोंडामध्ये. आणि हे जावई बाप होय, नाही ऐकलं आहे तुमच्याबद्दल. आमची सुनकी सारखे सांगत असते, अहो तिच्या तोंडात तिळ बी भिजत नाही तुमचं कौतिक करताना. नमस्ते का बाबा कुठे? अगं ते येत आहे. असू दे, पण तुम्ही त्यात पडू नका. आम्ही त्यात पडणारच नाही होत आई, पण श्री आणि जान्हवीने यात पडू नये अशी इच्छा आहे आमची. तसं नाही होणार. पण आई निदान आम्हाला सांगायचं तरी ना. सांगून काय करणार आहात तुम्ही? नाही म्हणजे करणार काही नाही, पण हे बघा, आपण एकत्र राहतो
म्हणजे सतत सगळं शेअर केलं पाहिजे असं नाही. अगं आई, पण एवढं महत्वाचं असताना पिंट्याचं लग्न तुमच्यासाठी महत्वाचं कसं झालं? तो त्यांचा प्रश्न आहे. हे बघा, मी याआधी तुम्हाला बरेचदा सांगितलंय, एकमेकांच्या स्पेसचा आदर करणं हा एकत्र कुटुंब पद्धतीचा पाया आहे. एकत्र असणं म्हणजे सगळ्याच गोष्टीत सामील असणं नाही. हे बघा, त्या दोघांचं नवरा बायकोचं एक युनिट आहे या घरात. त्यांचं वेगळं, त्यांचं विश्व आहे ते, त्यात आपण पडायचं नाहीये. अगं, एकत्र असणं म्हणजे सगळ्याच गोष्टीत सामील असणं नाही. त्यांना स्वातंत्र्य द्या, म्हणजे बघा ते कसे घट्ट जोडले जातील तुमच्याशी. त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ केलीत तर ते दुरावतील. नेहमी अंतर ठेवलं पाहिजे. अंतर ठेवा. फार जवळ जाण्यात दूर जाण्याचा धोका असतो. मुलाच्या जवळ जाण्यापेक्षा त्याच्या बरोबर असा. सासू होण्याचा तोच सुखाचा मार्ग आहे. पण आई, जान्हवीचा त्रास. जान्हवीचा त्रास तू ठरवू नकोस बेबी. जान्हवी खंबीर मुलगी आहे. राहिला प्रश्न पिंट्याच्या लग्नाचा. ते बातमी सांगतील तेव्हा त्यांना मनापासून शुभेच्छा द्या. जान्हवीला त्यानं जास्त आनंद होईल, आणि तेच तुम्हाला पाहिजे ना, जान्हवीचा आनंद. अगं बाई, हे उलटले देवास ठाऊक. काही डॉक्टरकडे जायला काही हीच वेळ मिळाली का ह्यांना? आणि माझ्या जीवाची तगमग होते, मला माहिती आहे. आता मी अजून पत्ता नाही ह्यांचा. पाहुणे यायची वेळ झाली. हे आणि पिंट्या जर पोचले नाहीत ना तर पंत जीव घेतील माझा. ओ, फोन उचला आता पटकन. चला चला, आजच डॉक्टरकडे जायची काही गरज होती का? कुठून अवधसा आठवली कुणास ठाऊक. पिंट्या बाबा, आता तू तरी फोन उचला. एक काम माझ्या मनासारखं होऊ देत नाहीत. काही प्रतिज्ञाच केली आहे जणू. हॅलो 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 हॅलो, त्याचा पण फोन बंद. काय करू मी? मी जाऊन येते कशी डॉक्टरांकडे पटकन. असतील एवढ्यात. पंखा बिंखा नाही चालूच. असले तर पटकन तशीच घेऊनच येते त्यांना.
उलटले देवास ठाऊक. काय म्हणावं काय माणसाला या बाहेर एवढं कडीतून. डॉक्टरकडे जातो असं सांगून गेलेत, पण ते डॉक्टरचा दवाखाना बंद आहे. मग गेले कुठे पण? फोन पण बंद ठेवलंय. आणि अरे काय करायचं काय? काय डोकं फोडून घ्यायचं का? चला मी पण वैतागते, माझंच मला कळत नाहीये. बरं सांगायचं तरी कुठल्या डॉक्टरकडे जातो? आज पाहुणे येणार, नेमकं आजच यांच्या पायाला काही ती धाड भरायला हवी होती. अगदी वैऱ्यासारखं वागतात माझ्याशी, मुद्दाम. खरं तर मुद्दामच करतात, मला त्रास व्हावा ना म्हणून अगदी मुद्दामच करतात हे. आणि हा कार्टा आहे त्यांना साथ द्यायला. अरे बोलायचं नाही म्हणजे माणसाने किती गप्प बसून सहन करायचं. म्हटलं पाहुणे येतील, जाऊ दे, गप्प बसूया. त्यांच्या वागण्यात काही बदलच होत नाही. तर आता हे असे वागले तर माझं थोबाड उचकटणारच ना. आता ना उपकार करावेत रे देवा, खरंच उपकार करावेत आणि लवकर घरी परत यावेत. पाहुण्यांसमोर उगाच शोभा नको व्हायला रे माझी. एकदा का पिंट्याच्या डोक्यावर अक्षता पडल्या ना रे, खरंच मी सुटेन. देवा बघा तू. काय बाई नजरेत पण दिसत नाहीये तू. काय बघू काय फोन लावून येतील. पंत तुम्ही चिडू नका हो, चिडू नका. तुम्ही माझं ऐकून घ्या. नाही मी काय सांगते ते ऐका तर. काय म्हणते? नाही पाहुणे तुमच्याकडे पोहोचले? हो हे येतीलच. नाही आत्ता येतीलच हो, अगदी म्हणजे यायलाच झालेत. तर काय करणार, तब्येतीत अचानकच असा बिघाड झाला तर काय करणार ना. अहो पंत म्हातारा माणूस आहे. नाही असं काही ते दुखणं खुपणं काही सांगून येतं का? नक्की. आणि बघा हे दोघं जण जर वेळेत आले नाहीत ना तर तुम्ही मला जोड्याने मारा. हो नाही. आणि याच्यानंतर तुम्ही पिंट्यासाठी कुठलंही स्थळ बघणार नाही. मान्य आहे मला, मान्य. अहो तुम्ही चिडू नका पंत. हो असं काय करताय? मी फोन करते ना. अहो पण फोन लागत नाही तर मी काय करू? आता बघा ना, या फोनला पण आत्ताच धाड भरायला हवी होती का? पंत तुम्हाला एक सांगू का? तुम्ही प्लीज जरा शांत राहा बरं. हो मला मान्य आहे, तुम्ही सगळंच जुळवून आणलंय. मीच म्हणाले होते ना तुम्हाला, सगळं जुळलं तर ठरवूनच टाकू आपण. तसंच करायचंय आपल्याला, तसंच करायचंय. नाही निघू नका तुम्ही. मी कळवते ना तुम्हाला ते पोहोचले की. हा हो असं काय म्हणतोय पंत? मुलगी बघण्याच्या कार्यक्रमाला कधी काही मुहूर्त असतो का? नाही हे बघा, थोडंसं मागे पुढे होतं ना. आणि माणूस आहे, आजार पण काय असं सांगून येतं का?
हो मी लगेच फोन लावते हे आले की. नाही नाही मिस कॉल देत नाही मी, फोन लावते तुम्हाला. हा नाही नाही मग निघा वाटल्यास हवं तर. हे बघा येण्या जाण्याचे रिक्षाचे पैसे पण देईन मी तुम्हाला माझ्या पदरचे. हा 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 हो हो पाहुण्यांची गाडी आहे नाही खरं. बरं बरं बरं. हा अहो नकटीच्या लग्नाला 1760 विघ्न म्हणतात ना, त्यातला प्रकार आहे हा. बाकी काही नाही. आज बघण्याच्या कार्यक्रमात पिंट्यावर माझा हात उठू नये म्हणजे झालं. अक्कल नाहीये ह्या कार्ट्याला. अरे कळत नाही का वेळेत घरात यावं म्हणून. दोघांचेही फोन बंद आहेत. मी काय करायचं आता, काय मरायचं की काय. हे पंत पण आता आरडाओरडा करायला लागलेले आहेत. खरंच उठवून माझ्या डोक्यावर चपलेने मारायलाही मागे पुढे बघणार नाही ते. आज जर हा कार्यक्रम झाला नाही ना पिंट्याची काही खैर नाही. मग तो आहे आणि मी आहे. काय कळत नाहीये मला. बाई हॅलो हॅलो बोला पंत बोला बोला. नाही अहो नाही आले अजून. नाही नाही ना हो. नाही म्हणजे बघा ना मी पण फोन लावते पण फोनही लागत नाहीये माझा. मी 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 काय म्हणते पंत, तुम्ही एक काम करता का पंत. नाही नाही आपण भेटूया ना. अहो ते येतीलच ना तेवढ्यात. माझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाही असं कसं म्हणता तुम्ही. तुम्ही हे बघा पंत, नाही नाही तुम्ही चिडून आता काहीही बोलायला लागलाय का. तुम्ही तुम्ही मला मूर्ख म्हणताय पंत. तुम्ही अक्कल काढताय माझी. अहो पाहुण्यांना काय वाटेल त्यांच्या समोर बोलताय तुम्ही. हो हे बघा मी काहीही खोटारडेपणा केलेला नाहीये. काय 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 चालूपणा काय केला मी सांगा ना मला. मी म्हणलं ना तुम्हाला काहीतरी तब्येतीचा प्रॉब्लेम असणार म्हणून. अहो त्या काळजीने माझा जीव बारीक व्हायला लागलेला आहे. हा आणि तसं असेल ना
तर पाहुण्यांसमोर माफी मागायची हा पंत. हे तुम्ही जे काही बोललात ना मला त्यासाठी. हो होय, नाहीतर माझं डोकं आणि तुमचे जोडे. हो हो हो, मी करते फोन तुम्हाला. आपण पंत, नाही पाहुणे आहेत ना तिथे. काय करणार, भांड पण माझंच, घर पण माझंच. काय झालं असेल यांचं काय. काय कसलं मागमूस पण दिसत नाहीये ग बाई मला.